नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हातापायाला मुंग्या येत असतील तर हे उपाय करा. हातापायाला मुंग्या येणं ही एक सुरुवातीला सामान्य बाब असते. एका स्थितीत बऱ्याच वेळ बसल्यानं नसांवर दाब पडतो आणि हातापायांना मुंग्या येतात. अशा वेळी बसण्याची स्थिती जाणीवपूर्वक बदलली की मुंग्या येत नाहीत. परंतु अनेकांना वारंवार हातापायाला मुंग्या येऊ लागतात. अशा वेळी सावध व्हायला हवं, कारण हे अनेक आजारांचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर मुंग्या येण्याची सुरुवात पायांच्या तळव्यांपासून होत असेल आणि हळूहळू हात पाय सुन्न पडत असतील किंवा जळजळ होत असेल, तर ही मधुमेहाची सुरुवात असू शकते. 70% डायबिटीसच्या रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढल्यामुळे पायांच्या नसा नीट काम करू शकत नाहीत. शरीरात जीवनसत्व B12च्या कमतरतेमुळे देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात. सतत थकवा जाणवणं, अपचन, मळमळ, जीवनसत्व B12च्या कमतरतेमुळे ही लक्षणे दिसून येतात. B12ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, चीज, अंडी, मासे या पदार्थांचा आवर्जून समावेश करा. जीवनसत्व B12 प्रमाणे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास नसांची रुंदी कमी होते. रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. त्यामुळे देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात. अशा वेळी रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरतं. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे देखील हातपाय सुन्न पडून मुंग्या येतात. गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो. त्यामुळे पायांच्या नसांवर अतिरिक्त दाब पडतो. त्यामुळेही हातापायांना मुंग्या येऊ लागतात. परंतु डिलिव्हरीनंतर म्हणजेच बाळंतपणानंतर ही समस्या आपोआप कमी होते. गर्भवती महिलांनी पुरेसं पाणी प्यावं, उंच उशीवर पाय ठेवून झोपू नये, थोड्या वेळाने बसण्याच्या स्थितीत बदल करावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. या गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास हातापायांना मुंग्या येत नाहीत. अतिप्रमाणात मद्यपान केल्याने देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात. महिलांनी एका दिवसात एकापेक्षा जास्त पेग आणि पुरुषांनी 2पेक्षा जास्त पेग घेतल्यास नसा खराब होऊ शकतात. त्यामुळे हातपाय अशक्त दिसणं, हातापायावरील किंवा बोटांवरील संवेदना कमी होणं, चालताना संतुलन गमावणं, हातापायांना मुंग्या येणं अशा समस्या वाढतात. हातापायांना मुंग्या येत असतील तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. खूप वेळ एका स्थितीत बसू नका. पायांवर जोर देऊन खूप वेळ बसू नका. बसण्याची स्थिती वारंवार बदला. हातपाय दुमडून बसण्याऐवजी ते सरळ ठेवा, जेणेकरून हातापायांना मुंग्या येणार नाहीत. थंडीच्या दिवसात हातापायांचे थंडीपासून संरक्षण करा. हाताची मूठ उघडझाप करा. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन मुंग्या निघून जातात. घट्ट शूज घालू नका. हातापायांची बोटे मधून हलवा. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं. तेव्हा हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करू शकता. कसा हा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.